सगळं झालं. तर मी आता भाजी बघते कशी झाली आहे. चला या बघूया. थोडा कोथिंबीर त्याच्यावरती टाक. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो एवढे दिवस झाले मी ब्लॉग अपलोड केला नाही बिकॉज माझा हात दुखत होता आणि राईट हँड तो पण ओके. आणि सो राईट हँडनी मला मोबाईल पकडत म्हणजे राईट हँडनी काहीच करता येत नव्हतं. सो राईट हँडनी मला काहीच करता येत नव्हतं. पण आता मला बरं आहे. डॉक्टरकडे गेले होते, ट्रीटमेंट घेतलं आणि आज आहे संडे. आणि संडे म्हटलं म्हणजे आमच्या घरी असते स्पेशल मेनू. आणि पावसाळा सुरू आहे आणि खेकड्यांचं हे शेवटचं सीझन. सो इंग्रज साहेबांनी बघा काय आणलं आहे. मी असं काय करत आहे कारण ते जिवंत आहे का. आहे का. सो हे बघा खेकडे. ओके, मागच्या वेळेस आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, तुम्हाला बदलापूरचं मार्केट दाखवलं मी खेकड्यांचं. बट आज मी स्वतः खेकडे बनवणार आहे. आणि मागच्या वेळेस आपण रेसिपी जस्ट ऐकली होती, बट आता आपण रेसिपी कशी आहे ते बघणार आहोत. कारण माझा मूड झाला आहे खेकडे खाण्याचा आणि शेवटचा सीझन आहे. आणि खेकडे बघा यांच्या नाग्या कशा. आय थिंक त्यांना साफ करायचं आहे. आणि खेकडेचं सारण आणि भाकरी मस्त संडे असल्यामुळे. कारण रोज रोज आम्ही नेहमी जे रुटीन असते तेच असते आमचं. बट संडे म्हटलं की थोडं वेगळं काहीतरी स्पेशल असते आमच्या इथं. आणि त्या दिवशी जेवायला स्वयंपाकाला सगळ्याच गोष्टीला उशीर असतो, उठायला सुद्धा. कारण रोज 5:30ला उठायचं हा एक रुटीन आहे. बट संडे म्हटलं की आम्ही खूप लेट उठतो, सगळ्या गोष्टी लेट होतात. आणि आज खेकडे आहे. सो चला आता याला साफ कसं करायचं थोडं इंग्रज साहेबांची मदत घेऊया. 10 खेकड्यांचा गठ्ठा आहे हा. हो इंग्रज साहेब. हो. ओके. सो कितीला आणले हे 10? 250 रुपये. कितीला? 250 रुपये. ओके 250. हे बघा हे त्यांच्या नाग्या आहेत. हे बघा मागच्या वेळेस आम्ही खूप मोठे आणले होते, बट यावेळेस खूप छोटे आणले. आणि नाग्या पण बघा. आणि खेकडे. चला आता आपण खेकड्यांचं सारण बनवूया. सो आता साफ कसे करतात ते बघायचे. ते इंगळे साहेब मला मदत करत आहेत बघा. खेकड्यांच्या नागा तोडत आहेत ते. ओके. सो हे खेकड्यांच्या नाग्या वगैरे मोडणं मला जमत नाही, म्हणून मी इंगळे साहेबांची मदत घेत आहे. ते मला हे सगळ्या नाग्या वगैरे मोडून देतील. आता मी पेस्ट काढलेला आहे. आणखी त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं अजून एक पेस्ट काढायचं आहे. त्याचे नाग्या वगैरे सगळ्या काढून झाल्या आहे. हे बघा. ओके. सो आता इंगळे साहेब आपल्याला फोडून दाखवतील कसं फोडतात. ओके. हे बघा याच्यामध्ये कसं निघालं आहे. पूर्ण भरलेली आहे, डच्च भरलेली आहे. हे जे आहे ना हे सगळं खायचं असतं. हे पूर्ण भरलेलं आहे, फेकायचं नाही. आणि हा जो भाग आहे ना हा साफ करायचा असतो. एक साफ करून द्या. या महिन्यामध्ये ह्या सर्व भरलेल्या असतात, सुरुवातीला नाही. ओके आहे हे बघा. सो आता ह्या सगळ्या मी अशा काढून घेते आणि साफ करते. ओके. तर मंडळी आपले झाले आहे आता खेकडे धुवून. हे बघा. आणि सो तुम्हाला विचार पडला असेल की मी याला हा धागा का बांधला आहे. सो नक्कीच आपण जेव्हा हे फोडतो तर हे वेगळे वेगळे होऊ नये म्हणून. आणि अजून एक त्याला कारण आहे. ओके. सो त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघायची आहे. आणि काहींचे असे कवर निघालेत, हे फिट बसलेली आहेत. हे बघा. सगळ्यांना मी असे धागे बांधलेले आहेत. धागे बांधण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा हे फोडतो सो तेव्हा ते वेगवेगळं व्हायला नको. कारण जो पूर्ण खेकडा असतो ना आपण याचं कवर त्याला लावायचं, तो फिट बसत नाही, त्याची जोडी त्यालाच लागते. त्यासाठी मी हे बांधलं. आणि त्याला अजून एक रिझन आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण बघायची आहे. ठीक आहे. सो आता मी याला फोडणीला टाकते. आणि फोडणीला टाकणार आहे मी कांदा. काही लोक याला ना डायरेक्टली टाकतात भाजीमध्ये,
ओके, जसं नाही, कारण कसं आहे, थोडं जर शिजवलं आपण तर त्याच्यामध्ये तेल, मीठ आणि कांद्याचा जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये छान जातो आणि ते चविष्ट लागतात. म्हणून मी आता यांना हळद मिठामध्ये थोडं वाफवून घेते, विदाऊट पाणी वगैरे टाकून. जस्ट टाकते आणि वाफवते. ओके, तापला आहे, कांदा टाकते त्याच्यामध्ये. इकडे माझा भातही रेडी झाला आहे. ओके, सो कांदा झाला बघा, छान ब्राऊन झाला आहे कांदा. सो आता याच्यामध्ये मी टाकते आपले खेकडे. गॅसचा फ्लेम कमी केला मी. हळद, तर तुम्हाला हे मीठ लाल दिसत असेल, पिंक कलरचं, हे शेंगा नमक आहे. ओके, सी बघा, एवढं सगळं हलवलं, बट हे आहे ना, हे वेगवेगळं झालं नाही कारण याला धागा बांधलेला आहे. नाहीतर हे वेगवेगळे होतात आणि नंतर मग जेव्हा आपल्याला याच्यामध्ये मसाला फिल करायचा असतो तर तेव्हा तो फिल करता येत नाही, कारण कळत नाही की याचा कवर कोणता आहे, याचा कवर कोणता आहे, असं त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही. ओके, सो मी आता याच्यावरती ठेवते झाकण. तर कमीत कमी 10 मिनटं मी असंच ठेवते, म्हणजे ते वाफवून निघेल. सो वाफवून निघले की त्याच्यामध्ये सगळा अर्क जाणार, हळद, मीठ, तेल, आणि अजून चविष्ट लागतील. सोपर्यंत मी बाकीच्या गोष्टीची तयारी करते, कारण याच्यासोबत खायचे आम्हाला भाकरी. भात तर मी तुम्हाला दाखवला आहे, भात झाला आहे माझा ऑलरेडी तयार. सो आता मी, आणि हो, वाटण तर मी काढलेलंच आहे, जसं आपण चिकन मटनसाठी काढतो सेम तसंच. काही वेगळा मसाला घेतात, असते काहींचं घरगुती गरम मसाला वगैरे. सो मी ते वाटण काढलेलं आहे, बट मला खोबऱ्याचं वाटण काढायचं आहे, ते काढते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी त्याला धागा का बांधलेला आहे, अजून त्याचं एक रिझन आहे. सो तेही मी आता करते. सो बघत राहा तुम्ही. ओके, सी बघा, झाले 10 मिनटं झाले. आता ठेव बघा, किती छान वाफ निघाली याची. मी आता हे साईडला काढते. फक्त हेच काढते हा, बाकी काही नाही. ओके, सो हे सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये. मी याच्यामध्ये घेतलेलं आहे तिखट, म्हणजे लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि कांदा जो आहे ना, खूप बारीक कापून घ्यायचा आहे. बघा, एकदम बारीक कापलेला आहे मी. आणि हे मसाले आहेत जे आपण बेसिकली भाजीमध्ये यूज करतो ते, आणि त्यासोबत आहे बेसन. ओके, सो हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये भरायचं आहे. हे कसं, हे जर आपण डिवाईड केलं वेगवेगळे आणि टाकून दिलं तर हे जर याचे पार्ट वेगवेगळे झाले तर नंतर आपल्याला हे एकत्र करता येत नाही, कारण याचा पार्ट याला बसत नाही किंवा याचा पार्ट याला बसत नाही. सो त्यासाठी मी याला धागे बांधले होते. ओके, सो आता हे धागे मी खोलणार आहे आणि हे खोलल्यानंतर हे जे सारण मिक्स करणार आहे मी, याच्यामध्ये मीठ आहे, हळद आहे, तिखट आहे, सगळं आहे. आणि हे मिक्स करून याच्यामध्ये थोडं थोडं मी भरणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते. ओके, आणि हे भरल्यानंतर परत याच धाग्यांनी याला पॅक करायचं आहे, म्हणजे निघायला नको. सो चला आपण सारण मिक्स करू आता. किती छान मिक्स झालं आहे. हे कच्चंच करावं लागतं याला. ओके, आणि थोडंसं याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं असते. सी बघा, हे असं दिसणार आता. ओके, सो आता मी हे याच्यामध्ये भरते. बघा, मी आता याचा धागा काढते. हे आतमधून असं दिसते बघा. ओके, सो याच्यामध्ये थोडं भरते. या बाजूला भरायचं आहे, या बाजूला नाही, बिकॉज ही बाजू भरलेली असते, ही नाही. ही बघा, ही खाली आहे, म्हणून याच्यात थोडंसं भरायचं. सी बघा, भरलं मी याच्यामध्ये. आणि आता हे मी याला फिट करते आणि हा धागा परत याला कव्हर करते. आता मी याला फिट करते. ओके, तर हे मसाल्यामध्ये जर तेव्हा सोडणार ना तेव्हा हे सुटणार नाही आणि असंच असं राहणार. सो मी हे बाकीचे जे आहेत ना, सो हे सगळे त्याच्यामध्ये फिलअप करून घेते. ओके,
सो हे बघा, हे झाले माझे सगळे फिल करून आणि मी याला जसे तसे बघा पॅक पण सुद्धा केलेत. हे बघा, तेल चांगलं कळकळ तापू द्यायचं. ओके, नंतर त्याच्यामध्ये मसाला सोडायचा. सो हे आहेत माझे मसाले. हे वाटण मी ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे. ओके, याच्यामध्ये कांदा, लसूण, म्हणजे जे वाटण आपण मच्छी मटणसाठी काढतो ते आहे. आणि हे मसाले आहेत 2 चम्मच लाल मिरची पावडर. ओके, मीठ याच्यामध्येही टाकलं होतं. सो याच्यामध्ये क्वांटिटी कमी घेतली. आणि जे आपण सारण याच्यामध्ये भरलं त्याच्यामध्येही मीठ टाकलेलं होतं. सो 2 चम्मच धने पावडर आहे. थोडं हळद आहे, कारण याच्यामध्ये पण हळद टाकलेलं होतं. आणि 2 चम्मच गरम मसाला आहे. ओके, हे आहे खोबऱ्याचं वाटण. मी खोबरं बारीक कापून आधी भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचं पेस्ट काढलं. तुम्ही ओल्या नारळाचे काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही, बट हे महत्त्वाचं आहे. जोपर्यंत याला तेल सोडत नाही तोपर्यंत याला छान शिजू द्यायचं. तसंही आपण सगळं इन्ग्रेडियंट्स जे आहेत मसाल्याचे ते भाजून घेतो. किती छान तेल सोडलं आहे आजूबाजूला, मस्त शिजला आहे याच्यामध्ये मसाला. ओके, सो आता याच्यामध्ये मी सगळे टाकते मसाले. मला जसं हवं तसं तुम्ही याच्यामध्ये क्वांटिटी कमी जास्त करू शकता. कोणी तिखट खाणार, कोणी कमी खाणार, सो त्याच्यामुळे. ओके, आणि या बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं आहे. ओके, आय थिंक झालं, कारण मसाल्यामध्ये गार पाणी टाकायचं नाही, थोडं गरमच टाकायचं. भाजीमध्ये टाकतो तर त्याची चवच खूप वेगळी येते. बिकॉज माझा मसाला आधीपासून काढून ठेवलेला होता, म्हणून मी त्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी काढू शकले नाही. सी आताच बघा किती छान दिसत आहे ही. आता याला शिजू देते 5-10 मिनिट. मसाला काय कसा झालाय. वा, मस्त तेल सोडलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकते. बघा, जेव्हा आपण असं करतो सो तेव्हा हे जे आहेत ना, ही डिवाइड होत नाही. सो हा फायदा असतो धागा बांधायचा. हे बघा, आता किती तुम्ही याला मिक्स केलं तरी हे डिवाइड होणार नाही. सो आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते मी. याच प्लेटीमध्ये पाणी घेते. हे बघा, मी जास्त पाणी याच्यामध्ये ॲड करत नाही, कारण मला अजून याला शिजू द्यायचं आहे मसाल्यामध्ये, म्हणजे या पाण्यामध्ये, म्हणून याचं पाणी मी कमी केलं आहे. आणि मग मला जसं जसं हवं असेल तसं तसं पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार, कारण मला सध्या याला शिजू द्यायचं आहे. आणि अजून आपलं ओके, हे बॅटरसुद्धा अजून टाकायचं आहे नारळाचं. सो त्यासाठी आधी हे शिजू द्यायचं आहे मला. बराच वेळ झाला आहे. सो आता बघूया आपण. छान वासही येतोय. आपण म्हणतो ना अरोमा. सो तो टाकते वाटण शिजल्यानंतर. ओके, थोडं गरम पाणी. सो मी याची ग्रेव्ही थोडी पातळच ठेवते. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता. ओके, टोटल सगळं प्रोसिजर झाली आहे, बनवणी टाकले आहे, बट मी अजून मीठ चेक केलेलं नाही. मी मीठ चेक करते. ओके, सो ही माझी पद्धत आहे मीठ चेक करायची. मीठ कमी आहे, थोडं मीठ टाकते. सो तुम्ही असंही मीठ चेक करू शकता. दोन्ही मेथड चांगल्या आहेत. ही मेथड माझ्या आईची आहे. एक टिप देते, जेव्हाही भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर प्लीज त्याच्यात पाणी जास्त टाकू नका. गव्हाचं पीठ घ्यायचं एवढं आणि त्याचे भिजवून त्याचे गोळे करायचे. फक्त ते गोळे किती आहेत, ज्याने भिजवलं त्याला माहिती पाहिजे. 4-5 ते गोळे बनवायचे आणि ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचे, म्हणजे रशामध्ये, त्या भाजीमध्ये, आणि झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची. म्हणजे जेवढंही मीठ झालं तेवढं ते गोळे ऑब्झर्व करतात
आणि नंतर मग ते गोडे काढून टाकायचे. म्हणजे भाजीमध्ये जेवढे मीठ झालं तेवढं काढून टाकते आणि जेवढं त्या भाजीला मीठ हवं आहे तेवढंच त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवते. ओके, सो आता माझ्या सगळं झालं. सो मी आता भाजी बघते कशी झाली आहे. चला बघूया. थोडा कोथिंबीर त्याच्यावर टाक. रेसिपी झाली आहे तयार, म्हणजे खेकड्याची भाजी झाली आहे तयार. ओके, तर आता तिला थोडं दमाला ठेवते, म्हणजे नंतर अजून ती चवदार लागणार, गरम गरम खायची नाही.